व बैलचोरी प्रकरणी येवला तालुका पोलिसांनी 2 जणांना घेतले ताब्यात। गोवंश जातीचे जनावरांची वाहतूक। येवला तालुक्यात व परिसरात गाय व बैल चोरीचे प्रकरण वाढत होते। येवला तालुका पोलीस स्टेशनला खबर कुसमळी येथे 2 गायी घेऊन जाताना एक पिकअप गाडी नंबर MS04 EB 0816 मधून वाहतूक करताना आढळले। पोलीस कॉन्स्टेबल शहा व पानसरे यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन पिकअप गाडी व 2 जणांना ताब्यात घेतलं आहे। गोवंश जातीच्या जनावरांना गोशाळेमध्ये सोडण्यात आलेलं आहे। याबाबत अजून काही तक्रार असल्यास नागरिकांनी तालुका पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे। स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख, येवला। आज दिनांक 27/1/2024 रोजी मनमाड इथून भाबड वस्ती मनमाडच्या भाबड वस्ती येथून न्यारखेडा येथे पिकअप गाडी क्रमांक MH04 EB 0816 यामध्ये 2 गोवंश जातीचे जनावर घेऊन जात असताना एक गाडी त्या ठिकाणी ही पिकअप गाडी तिथं आढळून आली कुसमाडी गावामध्ये। सदरची गाडी काही सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांना आढळली। त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलीस तत्काळ त्या ठिकाणाला हेड कॉन्स्टेबल शहा आणि पोलीस कॉन्स्टेबल आमचे पानसरे यांना तत्काळ मी त्या ठिकाणाला रवाना केलं। मला दुपारी 3 वाजता बातमी मिळताच ताबडतोब त्यांनी सदरची पिकअप गाडी ताब्यात घेतली। ताब्यात घेतल्यानंतर 2 गायी त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। सदरच्या गायी आम्ही गोशाळेमध्ये पाठवत आहोत आणि या ठिकाणी जे 2 आरोपी आहेत गफूर अली खान मुलतानी वय वर्ष 60 राहणार न्यारखेडा तालुका येवला जिल्हा नाशिक आणि त्यानंतर अशोक साहेबराव देवरे वय वर्ष 32 हा न्यारखेडा तालुका येवला जिल्हा नाशिक येथील राहणार आहेत। या दोघांवरती आता आम्ही कायदेशीर कार्यवाही करण्याची कार्यवाही चालू आहे। येवला तालुक्यामध्ये गाई चोरांचं आणि बैल चोरांचं सुद्धा प्रकरण मोठ्या प्रमाणात चालू आहेत। 2 दिवसापूर्वीच एक आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील कोळपवाडी येथील एक सराईत आरोपी या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यालासुद्धा कोर्टापुढे हजर केलं होतं। त्याच्यामध्ये आम्हाला 3 नावं निष्पन्न झालेले आहेत जे सराईत गुन्हेगार आहेत। जे आंतरराज्यीय गुन्हे करणारासुद्धा एक शरद पिंपळे नावाचा गुन्हेगार त्यामध्ये आहे। अशा त्या गुन्हेगारांचा सुद्धा आमच्याकडनं शोध चालू आहे। त्यांना पण लवकरच आम्ही गजाआड करत आहोत।